नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात राणीच्या रेसिपी। आजची रेसिपी आहे सुपर टेस्टी आणि बनवायला अगदी सोपी टोमॅटोची भाजी। तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता सुरू करूयात आजच्या रेसिपीला। ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 ते 5 पिकलेले टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, 2 लसणाचे गड्डे व कढीपत्ता। टोमॅटो आणि मिरची छान पातळ उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। त्यामध्ये मग आपण घालणार आहोत 1 बारकी पळी तेल, त्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि मिरची घालून फोडणी छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद। लक्षात ठेवा, गॅस लो वरती ठेवायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेले टोमॅटो। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे व ही भाजी आपण छान परतत राहणार आहोत। आपण जेव्हा एखादा नवीन पदार्थ भाजीमध्ये ॲड करणार आहोत तेव्हा छान भाजी हलवून परतवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये घालणारे जे आपण पदार्थ आहेत ते सर्वत्र एक समान पसरतील व त्यामुळे भाजी अत्यंत चविष्ट होईल। त्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, मग घालणार आहोत चवीनुसार मीठ। आता त्यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। इथे मी 2 चमचे कूट घातलेला आहे भाजीमध्ये। आता त्यामध्ये घालायचं आहे थोडं पाणी, जेणेकरून तुमचे टोमॅटो शिजतील व भाजी जास्त पातळ करायची नाही आहे, एक मीडियम साईजमध्ये कन्सिस्टन्सी भाजीची ठेवायची आहे। त्या अंदाजाने पाणी आपण ॲड करणार आहोत। गॅस आपण लोवरच ठेवायचा आहे। आता भाजी 10 मिनिटे छान लो गॅसवरती शिजू द्यायची आहे। भाजीची छान कन्सिस्टन्सी आलेली आहे भाजीला। आता आपले टोमॅटोही छान गीर असे शिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता, टोमॅटो अतिशय गीर असे छान शिजलेले आहे व आपली भाजी अशा रीतीने तयार आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करायची आहे। मंडळी, रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।